हॅलो गाईज. अनेक वेळा आपण इंग्लिशमध्ये बोलताना पाहिजे हा शब्द वापरतो, पण इंग्लिशमध्ये हे पाहिजे नेहमी एकाच शब्दाने बोललं जात नाही. कधी आपण शुड वापरतो तर कधी आपण मस्ट वापरतो. आता प्रश्न असा आहे की या दोन्हीपैकी नेमका कोणता शब्द कधी वापरायचा. जर तुम्हालाही हे कन्फ्युजन होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण शुड आणि मस्ट याच्यातला फरक अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. गाईज, समजा तुम्हाला एखाद्या मित्राला सांगायचं आहे तू रोज इंग्लिशचा सराव करायला पाहिजे, तर हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं बोलू शकतो? यू शुड प्रॅक्टिस इंग्लिश एव्हरी डे. पण जर एखादी गोष्ट खूप महत्वाची असेल किंवा तो एखादा नियम असेल तर आपण कसं म्हणू शकतो? यू मस्ट प्रॅक्टिस इंग्लिश एव्हरी डे. आता या दोन्ही सेंटेन्समध्ये फरक काय आहे हे समजून घेऊयात. जेव्हा आपण एखाद्याला सल्ला देतो किंवा एखादी गोष्ट करणं चांगलं आहे असं सांगतो तेव्हा आपण शुडचा यूज करतो, आणि जेव्हा एखादी गोष्ट करणं आवश्यक असतं, एखादा नियम असतो किंवा ती गोष्ट टाळता येत नाही तेव्हा आपण मस्टचा यूज करतो. तर एक सिंपल रूल लक्षात ठेवा. शुड म्हणजे सल्ला देणे आणि मस्ट म्हणजे सक्ती किंवा नियम. गाईज, आता हा फरक एका उदाहरणातून समजून घेऊयात. यू शुड वेअर अ हेल्मेट. यू शुड वेअर अ हेल्मेट म्हणजे हेल्मेट घालणं चांगलं आहे, हा एक सल्ला आहे. पण यू मस्ट वेअर अ हेल्मेट. यू मस्ट वेअर अ हेल्मेट म्हणजे हेल्मेट घालणं आवश्यक आहे, कारण हा एक नियम आहे. म्हणूनच शुड आणि मस्ट याचा अर्थ काही प्रमाणात सारखा वाटत असला तरी त्याचा वापर वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये होतो. शुड म्हणजे ऍडवाइस आणि मस्ट म्हणजे रूल किंवा स्ट्रॉंग नेसेसिटी. चला आता काही एक्झाम्पल बघूयात. तुला जास्त पाणी प्यायला पाहिजे. तुला जास्त पाणी प्यायला पाहिजे. यू शुड ड्रिंक मोर वॉटर. यू शुड ड्रिंक मोर वॉटर. तुला वेळेवर झोपायला पाहिजे. तुला वेळेवर झोपायला पाहिजे. यू शुड स्लीप ऑन टाइम. यू शुड स्लीप ऑन टाइम. तुला रोज व्यायाम करायला पाहिजे. तुला रोज व्यायाम करायला पाहिजे. यू शुड एक्सरसाइज एव्हरी डे. यू शुड एक्सरसाइज एव्हरी डे. आपण इंग्लिश बोलायचा सराव करायला पाहिजे. आपण इंग्लिश बोलायचा सराव करायला पाहिजे. वी शुड प्रॅक्टिस स्पीकिंग इंग्लिश. वी शुड प्रॅक्टिस स्पीकिंग इंग्लिश. तुला तुझ्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे. तुला तुझ्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे. यू शुड टेक केअर ऑफ युअर हेल्थ. यू शुड टेक केअर ऑफ युअर हेल्थ. आता मस्टची एक्झाम्पल बघूयात. तुम्ही हेल्मेट घातलंच पाहिजे. तुम्ही हेल्मेट घातलंच पाहिजे. यू मस्ट वेअर अ हेल्मेट. यू मस्ट वेअर अ हेल्मेट. तुम्ही नियम पाळलेच पाहिजेत. तुम्ही नियम पाळलेच पाहिजेत. यू मस्ट फॉलो द रूल्स. यू मस्ट फॉलो द रूल्स. सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर यायलाच पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर यायलाच पाहिजे. ऑल स्टुडंट्स मस्ट अराइव्ह ऑन टाइम. ऑल स्टुडंट मस्ट अराइव्ह ऑन टाइम. तुला हे काम आजच पूर्ण केलं पाहिजे. तुला हे काम आजच पूर्ण केलं पाहिजे. यू मस्ट फिनिश दिस वर्क टुडे. यू मस्ट फिनिश दिस वर्क टुडे. परीक्षा सुरू असताना तुम्ही शांत राहिलंच पाहिजे. परीक्षा सुरू असताना तुम्ही शांत राहिलंच पाहिजे. यू मस्ट रिमेन सायलेंट ड्युरिंग द एक्झाम. यू मस्ट रिमेन सायलेंट ड्युरिंग द एक्झाम. तर गाईज, जर शुड आणि मस्ट मधला फरक तुम्हाला समजला असेल तर स्क्रीनवर दिलेले सेंटेन्स कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या पद्धतीने इंग्लिश शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.